शिवराज्याभिषेक सोहळा हा आता संपूर्ण देशात फॉरेन राष्ट्रांमध्ये सुद्धा सुरू झालेला आहे आणि शिवाजी महाराजांचं कार्य आणि विचार त्याच्यामुळे आपल्या सर्वांपर्यंत पोचत आहेत. खरं तर आता पाहिलं गेलं तर सुमित जारांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता जे ओबीसीना ते सगळे मराठ्यांना देण्याचा GR आहे तो सरकारनं काढला. जारांगे साहेबांना आपण पाठिंबा तर दिलेलाच आहे. त्यांच्यासाठी आपण जास्तीत जास्त कोल्हापुरातून पाठिंबा दिलेला आहे आणि सर्व महाराष्ट्रातून त्यांना पाठिंबा मिळालेला आहे. तर सरकारनं काल एक GR काढला आहे, त्यामध्ये जे ओबीसीना लाभ आहेत तेच मराठ्यांना देण्याचा निर्णय घेतला. मग ते चांगलं झालं ना. पण महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी सर्व जाती समाजच्या लोकांना घेऊन सुनावले. मात्र अलीकडच्या काळात जर आपण बघितलं तर काही धार्मिक द्वेष निर्माण करणाऱ्या जातीयातील द्वेष निर्माण करणाऱ्या घटना सातत्यानं राज्यामध्ये घडत आहेत. त्यामुळे तणावाची परिस्थिती त्याकडे शासनाचं लक्ष जास्तीत जास्त असलं पाहिजे आणि असं हे वातावरण राहणं बरोबर नाही आहे, तर ते दुरुस्त करतील. मराठा गॅजेट दुर्लक्ष केलं असेल परवा, त्यानंतर तुमची काय चर्चा झाली का की त्या संदर्भात जरांगीने किंवा सरकारनं दुर्लक्ष केलं? नाही, त्याच्याकडे त्यांचं लक्ष आहेच आहे. त्या दिवशी त्यांनी असं गृहीत धरलं सगळ्या गॅजेटर्समध्ये हे सुद्धा आहे. आणखी त्याचं काही मनापासून असं काही नाही, पण त्यांनी ह्यापुढं हे आहेच आहे आणि ते येणार आहेत आता कोल्हापूरला. कोण जरांगे पाटील कधी काही फोनवर बोलणं झालं. राजे महाराज, आजच्या सोहळ्यासंदर्भात आज शाही सोहळा आपल्या पॅलेसमध्ये झालेला आहे. कोल्हापूरकरांसाठी, राज्यातल्या शिवभक्तांसाठी एक सुवर्ण पर्वणी होती. काय सांगाल एकूणच आजच्या सोहळ्यासंदर्भात? आजचा सोहळा म्हणजे 0.1% सुद्धा पूर्वीसारखं काही नाही आहे, परंतु एक प्रतीक आहे. ते पूर्वी जो शिवाजी महाराज सोहळा रायगडला झाला होता त्याचं, आणि त्यातून आपल्या सर्वांना एक स्फूर्ती मिळते, दिशा मिळते आणि त्या दिशेने आपण योग्य दिशेने जायचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.